तर पब्लिक आज माणसासारखा दिसणारा माणूस आज माणसासारखा वागत नव्हता. काय माहिती काय झालं त्याला. तर मी तुमचं आयजी सोन्या स्वागत करतो आपल्या व्लॉग मध्ये. तर आज प्लॅन झालता बघा आपल्याला डोंगरावर जाऊन खिचडी बनवायची. गाडीत जाऊन बसलो, सरक सरक म्हणलं बाजूला जागा घेऊ. ती जागा घेऊन बसलो की ह्यो दिसतो आपल्याला. या क्यूट बेबी वरून नजर काढून आपण थोडी आपल्या ड्रायव्हर कडे नजर टाकली आणि यो काय म्हणतो बा, पैसे देऊन आणले का कोणाच उतरलेलं उतरून आणले. काय माहिती म्हणलं यार, हे दोघं काही करू शकता. आपलं ह्यो बाब आणि ह्यो माणूस म्हणलं हे काही करू शकते. दोघं मिळून उचलून बी आणू शकते किंवा काढून काढून बी आणू शकतात. तर आपण सरळ निघालो डोंगराकडे एक जागा सापडण्यासाठी, तिथे काहीतरी खायला. या माणसाने पहिल्याच्याच रस्ता चुकवला आपला, ते पण मोकर धिंगाण्यात. कोणत्या तरी जागेवर यांनी आणून सोडलं होतं मला, पण मला कळानं गेलं कोणती जागा आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि हे माणूस आपल्याला सोडून निघाला बघा डायरेक्ट दुसऱ्या पोरांना घेण्यासाठी. म्हणलं आजूबाजूला बिबट्या आला ना, पळायला जागा सुटणार नाही कुठे म्हणून. ते निघाले की नाही, या पोराला लावलं म्हणलं कर काड्या गोळा, आपल्याला चूल पेटायची म्हणलं. त्याला लावलं काड्या गोळा करण्यासाठी. चूल पेटवण्यासाठी थोडं खड्डं करावं म्हणलं तर काही खड्डं पडणार नाही. आणि हे लोक पाकाशी माझ्याकडे पाठते जस काही मी येड्यावानी काही येड्यागत करू राहिलो. आणि जीवनात कमबॅक करायचा विचार केला की हे असे खड्डे खंदवायचे काम करते, मला हे जमतच नाही. म्हणलं काहीतरी करू, आज सुट्टी आहे. पण हे लोक इथंच उचलून आणून घेते आपल्याला. आणि तर आपला बाबा दुसरी गँगला पण घेऊन आले. ही दुसरी गँग बघा डायरेक्ट गाडीत नाचतो कुत्ता पूर्ण जाम मार्केट करून आली बरं का. तर आपला ब्लॉग हे एक पार्ट मध्ये कम्प्लीट होणार नाही. सेकंड पार्ट मध्ये पाहू आपली खिचडी बनती का नाही. तर पार्ट 2 नक्की बघा. पार्ट 2 बघायला विसरू नका.